आपला मराठी बिग बॉस. हिंदी बिग बॉसचा थर्ड ओटीटी सीझन लाईव्ह असतानाच मेकर्सनी माउंटन ड्यू पिऊन बिग बॉसचा पेंडिंग 5वा सीझन लॉन्च केला. कंटेस्टंट बघून कळालं महेश मांजरेकर सरांनी शो का सोडला. रितेश विलासराव देशमुख यंदा आपल्याकडे नवीन होस्ट आहे, द ओजी ऍक्टर वन अँड ओनली रितेश विलासराव देशमुख. तर चला कोणतीही पानचटगिरी न करता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर ह्या सीझनच्या पहिल्या आणि शेवटच्या सेलिब्रिटी वर्षा उसगावकर. फुलपाखरू झाले वेग पंखाना नासा आल्या लकेरी घेतली भरारी तुफाना परी बेभार मी झाले. घरात बसून टीव्ही बघायच्या वयात ह्यांना टीव्ही मध्ये काम करायचंय. त्यांनी खूप ओजी ऍक्टर सोबत फिल्म्स केल्यात, पण त्यामध्ये त्यांच्या स्क्रीन टाइम पेक्षा केजीएफ मध्ये रॉकीची बाईक जास्त वेळ स्क्रीनवर दिसते. या सीझन मध्ये बिग बॉसचे मेकर्स ईट 5 स्टार डू नथिंग करतायत. कंटेस्टंट पण ह्यांनी रील्स स्क्रोल करतानाच चूज केलेले आहेत. रील्स बघताना जो इन्फ्लुएन्सर आला घे रे याला बिग बॉस मध्ये, असाच एक रील स्टार कम टिकटॉकर सूरज चव्हाण. आता मलाच कळत नाहीये सूरज चव्हाणची फेम इतकी वाढली का बिग बॉस एवढा जास्त डाऊनफॉल झालाय की त्यांना त्याला घ्यावं लागलंय. जेव्हा मेंदूला टायफॉइड होतो आणि मेंदू गुडघ्यात नाही तर पार पायाच्या घोट्यापर्यंत जातो, तेव्हाच माणूस असं वागू शकतो. त्याचा मेंदू उकळत्या पाण्यात उकळत ठेवला पाहिजे, त्याला ग्रोथची गरज आहे. त्याला 2च मराठी शब्द येतात ज्याला काहीच अर्थ नाहीये. ही हेअरस्टाईल कमी आणि मलेरिया झालेला कोंबडाच जास्त दिसतोय. आणि डायलॉग पण मारतोय कोणासमोर? रितेश सरांसमोर. नशीब मांजरेकर सर नाहीयेत, जरी असते तर परत एकदा त्यांनी शो सोडला असता. चला बस चल रे नेक्स्ट आता. आपल्या नेक्स्ट कंटेस्टंट आहेत अंकिता प्रभू वालावलकर, अजून एक इन्फ्लुएन्सर. माका काय म्हणायचं होतं की आम्ही ना खयच्याही शुभ कार्य ह्यांच्या इन्स्टा बायोला ह्यांनी डिजिटल क्रिएटर दिलंय, पण फक्त बायोमध्ये डिजिटल क्रिएटर घेऊन कोणी क्रिएटर होत नसतं. इन्स्टाचे इन्फ्लुएन्सर्स आणि युट्यूब आणि टीव्हीवरती ऍक्टिंग करणाऱ्यात फरक केलेला ह्यांना आवडत नाही. पण इन्स्टावरती 1-2 मिनिटाची रील करण्यात आणि युट्यूब मध्ये आणि टीव्ही मध्ये ऍक्टिंग करण्यात खूप फरक आहे. कारण इन्स्टावरती लोक येतात म्हणून ते तुमचे रील्स बघतात, युट्यूबवरती लोक बघायलाच युट्यूबर्सला येतात. आणि एवढा जर फरक बघायचा आहे तर ठेवा मीटअप, कारण गर्दीमध्ये जाण्यात आणि गर्दीत जमा करण्यात खूप फरक आहे. आणि फॉलोअर्सच बघायचं आहे तर फॉलोअर्स तुमच्यापेक्षा जास्त तर सूरज चव्हाणचे आहेत. आणि कॉन्टेंट कोणाचा व्हॅलिड आहे हे जग जाहीर आहे. बिग बॉस मेकर्सनी यंदा ऑलराऊंड एंटरटेन करायचं ठरवलंय. टास्क नसेल तर गाणी म्हणण्यासाठी सिंगर्स आर्या जाधव आणि अभिजित सावंत आहेतच. देवधर्मासाठी यांनी कीर्तनकार सुद्धा बोलवलेत. आणि बोर झालंच तर कॉमेडी पंचेससाठी पॅडी आहेतच. आपल्याला माहितीये बिग बॉस एक फॅमिली शो आहे, पण तीच फॅमिली पूर्ण करण्यासाठी बिग बॉस आता लहान मुलांना पण बोलवायला लागलेत. लहान मुलांना सांगितलं पाहिजे फक्त फेमस व्हा, बिग बॉस वाले बोलवत आहेत. हिंदी बिग बॉस मध्ये फक्त मेकअप करून आलेल्या निकित तंबोली, इथून झालेल्या निकित तांबोळी आता तिथून आल्यात, म्हणजे इथून काहीतरी येण्याच्या काहीतरी केलेच पाहिजे. तुम्ही या शो मध्ये येण्यासाठी खूप डिमांड्स ठेवलेल्या आहेत. हो डिमांड्स तर आहेत, भरपूर आहेत. भरपूर आहेत. तुम्हाला ओट्स पाहिजेत, आमंड्स पाहिजेत, कॉफी पण पाहिजे, किनोवा पण पाहिजे. आमंड मिल्क. हो सर. आपको नहीं लगता आपकी डिमांड्स कॉफी सारी है? डिमांड्स तर अशा आहेत की तिच्या मामाच्या गावाला आली, ही तीच जी चहात राहिलेलं बिस्किट बोटाने खाते आणि म्हणते कॉफी शिवाय माझा दिवस स्टार्टच होत नाही. हिने नोटंकी सोडून काही केलेलंच नाहीये. असो, बिग बॉसला पण टाइमपास साठी कोणीतरी हवंच ना. आता टाइमपासच करायचा आहे तर बिग बॉस वाल्याने बोलवलंय का इंटरनॅशनल सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर. बिग बॉस मध्ये फक्त मराठी बोलायचं आहे आणि हिला मराठीच येत नाही. यापेक्षा एंटरटेनिंग टाइमपास काय असू शकतो? शोले जॅपनीज मध्ये. 3万です。ではやらせていただきます。いいでしょう。この時が来るのを50待ってあげますか。अजून एक रील स्टार कम टिकटॉकर. यांची जास्त ऑडियन्स फिमेल आहे. कल्याण तुम्हाला आदेश देत आहे. हा कप स्वतः जाऊन धुवा आणि बेसिनमध्ये भांडी देखील घासा. धनंजय आई आदेश देत आहे, घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. आई आदेश देत आहे धनंजय, ऐकू आदेश देत आहे बस. घरात बसून बायको आणि आई सोबत कॉमेडी रील्स करून करून हे बिग बॉस पर्यंत पोहोचले. मी पण म्हणतोय त्या कॉमेडी रील्स करायच्या, कदाचित मला पण बोलवतील. ह्यांच्यासाठी मटन म्हणजे आपल्यासाठी चहा. आठवड्यातून 5 दिवस हे मटन खातात. तालुक्यातली सगळी कोकडे हे एकटेच खात असतील. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सला बोलवलंय म्हणजे बिग बॉसची टीआरपी नक्कीच कमी झाली. असो, लास्ट सीझन पेक्षा तरी वाढावी ही अपेक्षा. आता बाकीच्या कंटेस्टंट बद्दल काही सुचलंच नाही आणि काहींबद्दल आता बोलायची गरज नाहीये. सो हा व्हिडिओ इथेच थांबूया. माझं कोणासोबत काही वाकडं नाहीये, ना मी कोणाला भेटलोय. जस्ट एक कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट सारखं घ्या. बघूया आता हे कंटेस्टंट आणि नवीन होस्ट टीआरपी वाढवतायत का काय करतायत. कारण यंदा रितेश सर आहेत, कल्ला तर होणारच.